नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण SSC मार्च 2024 20 मार्च 2024 रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 या विषयाच्या पेपरमधील सर्व उत्तरे आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रथम प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 सूचना दिलेल्या आहेत. त्या सर्व सूचना व्यवस्थित वाचा आणि त्या सूचनाप्रमाणे प्रश्नपत्रिकेमध्ये उत्तरे सोडवा. चला तर आपण प्रश्नपत्रिकेतील पहिल्या प्रश्नापासूनची उत्तरे पाहूया. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायांचा क्रमांक लिहा. 1. पुनर्जनन पद्धती टिंबटिंब या प्राण्यात आढळते. याचं उत्तर पर्याय क्रमांक ड म्हणजेच पुनर्जनन पद्धती प्लॅनेरिया या प्राण्यात आढळते. 2. लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवाच्या मदतीने टिंबटिंब हे पेय तयार केले जाते. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कॉफी. लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवाच्या मदतीने कॉफी हे पेय तयार केले जाते. 3. जनुकातील एखादे न्यूक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलते. यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला टिंबटिंब असे म्हणतात. याचे पर्याय क्रमांक क उत्परिवर्तन हे उत्तर आहे. जनुकातील एखादे न्यूक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलते. यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला उत्परिवर्तन असे म्हणतात. 4. महाराष्ट्रात टिंबटिंब हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे. याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक क तारापूर. महाराष्ट्रात तारापूर हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे. 5. संधिपाद संघाचे उदाहरण टिंबटिंब हे आहे. याचे उत्तर पर्याय क्रमांक अ विंचू हे आहे. संधिपाद संघाचे उदाहरण विंचू हे आहे. प्रश्न पहिला उपप्रश्न ब. खालील प्रश्न सोडवा 5 गुणासाठी. 1. गटातील वेगळा शब्द ओळखा. डकबिल प्लॅटिपस, पापलेट, लंगफिश, पेरिपॅटस. यामधील वेगळा शब्द पापलेट आहे, कारण इतर सर्व प्राणी जोडणारे दुवे दाखवणारे आहेत. 2. सहसंबंध लिहा. त्वचा मेलॅनिन तर स्वादुपिंड इन्सुलिन किंवा ट्रिप्सिन. 3. खालील विधान सत्य किंवा असत्य ते लिहा. पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजेच नीलक्रांती होय. वरील विधान सत्य आहे. 4. WHO या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव लिहा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. 5. योग्य जोडी जुळवा. गट अ 1 पुरुष. याला उत्तर आहे गट ब मधील ब 44 अधिक XY. प्रश्न दुसरा अ. शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2 गुण आहेत 4. त्यातला पहिला, कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश होत नाही. कासव सरीसृपी असते, त्यावेळी फुफ्फुसाने शोषण करते व पाण्यात असते तेव्हा श्वास घेण्यासाठी कासव नाक पाण्याबाहेर काढून श्वासोच्छवास करते. दोन्ही अधिवासात कासव फुफ्फुसानेच शोषण करते. उभयचर प्राण्यामध्ये त्वचा आणि फुफ्फुस या 2 अवयवांनी शोषण केले जाते. मात्र कासवामध्ये या पद्धतीने
शोषण केले जात नाही. तसेच कासवामध्ये बाह्य कंकाल असते. या दोन्ही कारणामुळे कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरी त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही. 2. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा स्रोत म्हणतात. जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा व पवन ऊर्जा या ऊर्जांचे स्रोत वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा आहे आणि हे तीनही ऊर्जा स्रोत पूर्णपणे शाश्वत म्हणजेच कधीही न संपणारे आहेत. ते परत परत मिळवता येतात, म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. 3. व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते. आपण जास्त व्यायाम करतो तेव्हा आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासते. अशा वेळी आपले स्नायू व मांसपेशी विनाऑक्सी शोषण करतात. या प्रक्रियेत लॅक्टिक आम्ल तयार होते. तसेच ATP रेणू स्वरूपात कमी ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते. यामुळेच व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते. प्रश्न दुसरा ब. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 3, याला 6 गुण आहेत. पहिला प्रश्न, किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही 4 दुष्परिणाम लिहा. उत्तर: 1. क्ष किरणाचा उच्च प्रारणामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात. 2. शरीरातील ऊतींचा नाश होतो. 3. जनुकीय बदल घडून येतात. 4. दृष्टीवर हानिकारक परिणाम घडून येतात. 2. खालील तक्ता पूर्ण करा. सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक. 1. शिक्षण. 2. शिक्षण व नोकरीची संधी. 3. परिवहन सुविधा. 4. मैदाने. 5. निवासाचे ठिकाण. 6. परिसराचे सामाजिक वातावरण, सामाजिक सुरक्षितता. 7. स्वच्छतागृह. 8. पाणी. 9. अन्न, वस्त्र, निवारा, ऑक्सिजन यासारख्या मूलभूत गरजांची पूर्तता. 10. आर्थिक स्तर. 11. उद्याने. यापैकी कोणतीही 4 उत्तरे आकृतीमध्ये लिहा. 3. आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता विचारात घ्याव्या लागणाऱ्या 4 महत्त्वाच्या बाबी लिहा. 1. आपत्तीपूर्वीचा काळ. 2. इशारा काळ. 3. आणीबाणीचा काळ. 4. पुनर्वसनाचा काळ. याशिवाय आपत्तीचे नेमके स्वरूप, त्या येण्यापूर्वी निसर्गात होणारे बदल आणि आपत्तीचा परिणामाचा काळ. 4था आकडा. सूक्ष्म जैविक प्रक्रियेद्वारा मिळवण्यात येणाऱ्या 2 इंधनाची नावे लिहा व या इंधनाचा वापर वाढवणे का गरजेचे आहे ते सांगा. सूक्ष्म जैविक प्रक्रियेद्वारे मिळवण्यात येणारी 2 इंधने. 1. इथेनॉल, धूररहित इंधन. 2. मिथेन. 3. हायड्रोजन वायू. पारंपरिक इंधने काही कालावधीत संपुष्टात येणार आहेत. तसेच जीवाश्म इंधनेही प्रदूषणे घडवून आणतात. भविष्यात ही इंधने संपण्याची भीती आहे. म्हणून सूक्ष्म जैविक इंधनाद्वारे मिळवण्यात येणाऱ्या इथेनॉल, मिथेन किंवा हायड्रोजन या इंधनाचा पर्याय वाढवणे गरजेचे आहे. 5. DNA फिंगरप्रिंटिंग म्हणजे काय? या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो? DNA फिंगरप्रिंटिंग कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध DNA वरून व्यक्तीची ओळख पटवणे शक्य होते. या पद्धतीने DNA फिंगरप्रिंट असे म्हणतात. याचा वापर गुन्हे निदान शास्त्रामध्ये. 2. गुन्हेगाराची ओळख पटवण्यासाठी. 3. एखाद्या मुलाला किंवा मुलीला आपल्या मातापित्याची ओळख फिंगरप्रिंटद्वारे करून घेता येते.
प्रश्न तिसरा. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 5 गुण आहेत 15. 1. जीवनसत्व म्हणजे काय? जीवनसत्व म्हणजे वैविध्यपूर्ण रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. विद्राव्यतेच्या आधारे त्याचे वर्गीकरण करा. 1. मेदामध्ये किंवा स्निग्ध पदार्थामध्ये विद्राव्य असणारी जीवनसत्वे. 2. जल विद्राव्य असणारी जीवनसत्वे. वरील वर्गीकरणानुसार प्रत्येकाचे एक एक उदाहरण लिहा. मेदात विरघळणारी जीवनसत्वे. जीवनसत्व ए, जीवनसत्व डी, जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के. पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे. यात उदाहरणार्थ जीवनसत्व बी व जीवनसत्व सी आहेत. 2. व्याख्या लिहा. 1. मूलपेशी किंवा अमूलपेशी. बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या विशिष्ट पेशी शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना जन्म देतात तसेच जखमा भरून काढतात. या पेशींना मूलपेशी असे म्हणतात. क्लोनिंग. एखादी पेशी किंवा अवयव किंवा संपूर्ण शरीराची हुबेहूब प्रतिकृती तयार करणे म्हणजेच क्लोनिंग होय. जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके. उदाहरणार्थ बीटी कापूस, बीटी वांगे, गोल्डन राईस. तणनाशकरोधी वनस्पती. जनुकीय दृष्ट्या उन्नत पिके. व्याख्या. बाहेरच्या जनुकाला एखाद्या पिकांच्या जनुकीय साच्यात टाकून मिळवण्यात आलेल्या इच्छित गुणधर्माच्या पिकांना जनुकीयदृष्ट्या उन्नत पिके असे म्हणतात. तिसरा आकडा. दिलेल्या उतार्यातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत. ऑक्सिजन, पिरिडिन्स, यांत्रिक, CO2, पेट्रोलियम, घातक, पॉलिस्टर, नॉकर्डिया. यापैकी खालील उतार्यात योग्य ठिकाणी त्या रिकाम्या जागी ते शब्द भरा. समुद्रात विविध कारणांनी पेट्रोलियम तेलाची गळती होते. हे तेल जलचरासाठी घातक विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेल्या तेलाचा तवंग यांत्रिक पद्धतीने दूर करणे सोपे नाही, पण अल्कॅनिव्होरॅक्स, बार्क्युमेन्सिस व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये पिरिडिन्स व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना HCB म्हणतात. HCB हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत CO2 व पाणी तयार होते. म्हणजेच रिकाम्या जागेमध्ये 1 पेट्रोलियम, 2 घातक, 3 यांत्रिक, 4 पिरिडिन्स, 5 ऑक्सिजन आणि 6 CO2 हे लाल रंगाने लिहिलेली उत्तरे आहेत. 4. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. प्रश्न दिलेली आकृती कशाची आहे ती ओळखा. दिलेली आकृती पवनचक्कीचा आराखड्याची आहे. या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत कोणता? या प्रकल्पात ऊर्जेचा स्रोत हवेचा वेग, वाहणारा वारा किंवा पवन हा आहे. या स्रोतास पर्यावरण स्नेही स्रोत का म्हणतात? उत्तर. पवन ऊर्जा हा एक स्वच्छ ऊर्जा स्रोत असून पर्यावरण प्रदूषण यामुळे होत नाही. हवा ही शाश्वत ऊर्जा स्रोत आहे. म्हणून पवन ऊर्जा या स्रोतास पर्यावरण स्नेही स्रोत
म्हटले जाते. 5. खालील तक्ता पूर्ण करा. ताणतणाव व्यवस्थापनाचे उपाय. 1. हास्यमंडळ किंवा हसणे. 2. मैदानी खेळ व व्यायाम. 3. संगीत शिकणे, ऐकणे व गाणी म्हणणे. 4. सुसंवाद, मित्रमैत्रीण, भाऊ बहीण, शिक्षक पालक किंवा समवयस्क यांच्याशी संवाद साधणे. 5. लेखन, वेगवेगळ्या प्रकारे लेखन करणे. 6. छंद जोपासणे, चित्रकला, रांगोळी, हस्तकला, पाककला इत्यादी. 7. निसर्ग भ्रमण करणे, निरीक्षण पक्ष्यांचे करणे, पाळीव प्राण्यांचे संगोपन करणे. 6. प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही 6 साहित्याची नावे लिहा. उत्तर. 1. डेटॉल किंवा साबण. 2. कापूस. 3. बँडेड पट्टी. 4. हायड्रोजन पेरॉक्साईड. 5. आयोडीन औषध, मलम, अँटिसेप्टिक. 6. जखम बांधण्याची कापडी पट्टी. 7. कैची किंवा कात्री. 8. तापावरील गोळी पाकिट. 9. थर्मामीटर. 10. रबरी हातमोजे. यापैकी कोणतेही 6 साहित्याची नावे लिहिणे आवश्यक आहे. 7. अवशेषांगे म्हणजे काय? सजीवामधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अथवा अंगांना अवशेषांगे म्हणतात. मानवी शरीरातील कोणत्याही 2 अवशेषांगाची नावे लिहा. उत्तर. 1. माकडहाड. 2. आंत्रपुच्छ. 3. अक्कलदाढा. 4. अंगावरील केस. 5. कानाचे स्नायू. तीच अवशेषांगे इतर कोणत्याही प्राण्यासाठी कशी उपयुक्त आहेत ते लिहा. 1. आंत्रपुच्छ हे मानवाला उपयुक्त नाही, परंतु रवंथ करणारे प्राण्यासाठी उपयुक्त आहे, उदाहरणार्थ गाय. 2. कानाचे स्नायू. माकडामध्ये कान हलवण्यासाठी कानाचे स्नायू उपयोगी पडतात, परंतु मानवामध्ये नाही. 3. अंगावरील केस सर्वसाधारणपणे मानवासाठी उपयुक्त नाहीत, परंतु बर्फाळ प्रदेशामध्ये असणारे याक, अस्वल यांच्यासाठी अंगावरील केस हे उबदारपणासाठी उपयुक्त असतात. 8. खालील विधाने वाचून विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. माझ्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत. मी प्रचलनासाठी व अन्न पकडण्यासाठी नलिकापादांचा उपयोग करतो. माझा प्राणीसंघ ओळखा व एक उदाहरण लिहा. प्राणीसंघ कंटकी चर्मी. फायलम इकोनोडर्मॅटा, उदाहरणार्थ तारामासा, स्टारफिश. मी तुमच्या लहान आतड्यात राहतो. माझ्या धाग्यासारख्या शरीरामध्ये आभासी देहगुहा आहेत. माझा समावेश कोणत्या संघात होतो ते सांगून एक उदाहरण लिहा. संघ गोलकृमी. फायलम अस्केलमेंटिस, उदाहरणार्थ पोटातील जंत, ॲस्केरिस. माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे. मी कल्ल्याद्वारे शोषण करतो. माझा वर्ग ओळखून एक उदाहरण लिहा. वर्ग मत्स्य, क्लास पॅसिस, उदाहरणार्थ रोहू मासा किंवा पापलेट इत्यादी. प्रश्न 4. खालीलपैकी एक प्रश्न सोडवा. गुण 5 आहेत. 1. पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. पुरुषामध्ये कोणत्या अवयवात शुक्राणूची निर्मिती होते? पुरुषामध्ये वृषण या अवयवात शुक्रपेशी किंवा शुक्राणूची निर्मिती होते. एका शुक्राणूची लांबी किती आहे? उत्तर. एका शुक्राणूची लांबी 60 मायक्रोमीटर एवढी असते. शुक्रवाहिनीचे कार्य लिहा. शुक्रपेशी शुक्रवाहिनीद्वारे शिश्नापर्यंत पोचवते.
शुक्रपेशी कोणत्या पेशी विभाजन पद्धतीने तयार होतात? वृषणामध्ये असलेल्या जननद अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री पेशी विभाजना पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी तयार होतात. पुरुष प्रजनन संस्थेतील जोडी नसणाऱ्या कोणत्याही 2 अवयवाची नावे आहेत? उत्तर मूत्र जननवाहिनी, शिश्न, मूत्राशय, पुरस्थ ग्रंथी यापैकी कोणतेही 2 नावे लिहा. प्रश्नात 4थ्यामधील दुसरा उपप्रश्न. पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेवर आधारित खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. तक्ता पूर्ण करा. धोक्यात आलेल्या प्रजातीचे वर्गीकरण. 1. संकटग्रस्त प्रजाती, उदाहरणार्थ लायन टेल्ड वानर, तनमोर. 2. दुर्मिळ जाती, उदाहरणार्थ रेड पांडा, कस्तुरी मृग. 3. संवेदनशील प्रजाती, उदाहरणार्थ पट्टेरी वाघ, गीरचे सिंह. 4. अनिश्चित प्रजाती, उदाहरणार्थ शेकरू खार. रिकाम्या जागेमध्ये लाल अक्षरातील उत्तरे लिहा आणि 2 गुण मिळवा. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? कोणतेही 4 मुद्दे लिहा, 2 गुण. उत्तर. जैवविविधतेचे संवर्धन खालीलप्रमाणे करावे. 1. दुर्मिळ जातीच्या सजीवांचे संरक्षण करणे. 2. राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये यांची निर्मिती करणे. 3. काही क्षेत्रे राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणे. 4. विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे. 5. प्राणी व वनस्पतींचे संवर्धन करणे. 6. कायद्यांचे पालन करणे. 7. पारंपरिक ज्ञानाची नोंद करणे इत्यादी. तक्ता पूर्ण करा. गुण 1. धोक्यात आलेल्या वन्यजीव प्रजातीची यादी. रेड लिस्टच्या पृष्ठांचे रंग. रेड लिस्ट IUCN आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संस्था. गुलाबी रंग संकटग्रस्त प्रजातीसाठी. हिरवा रंग संकटग्रस्त पण आत्ता धोक्यामधून बाहेर पडलेल्या प्रजाती यांच्यासाठी हिरवा रंग दाखवला जातो. माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.